नमस्कार, मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। राजकारणात एक मन झाली आहे, एक ना धड आणि भाराभर चिंध्या। मतलबासाठी कोलांड्या उड्या असाच प्रकार मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेवकात घडला आहे। भाजपाला शह देऊन मुरबाड परिवर्तन पॅनलचा गट जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यता करून घेऊन स्थानिक आमदार सत्ताधारी भाजपाला आव्हान दिले। परिवर्तनाच्या नावाने गणेश उत्सवात पूजेच्या सामानाचे किट वाटप केले, आरतीचा पुस्तक प्रकाशन झाले। मात्र गणेश उत्सव पार पडताच परिवर्तन बोसकाटलं। आत नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत पडगा येथे पक्ष प्रवेश केला। त्यामध्ये मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्षांनी दांडी मारून तटस्थ भूमिका घेतली आहे। गेले काही वर्ष आमदार किसन कथोरे यांचा उदो करणाऱ्यांना कथोरे यांनीच निवडून आणले, ठेकेदारी दिली। त्यांनीच आमदार किसन कथोरे सह राज्यात आणि केंद्रात भाजपाला आव्हान देऊन पक्ष सोडला। लोकांना परिवर्तन हवा की स्वतः नगरसेवकांना त्याचा उलगडा झालाच नाही। शेवटी परिवर्तन विस्काटलं। नगरपंचायत मध्ये एकूण 17 नगरसेवक असून 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार करून नगराध्यक्ष पद आपल्याकडे ठेवले होते। त्यात सत्ता लालसेपोटी पक्षांतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख नगराध्यक्षींनीच पळ काढल्याने पुन्हा एकदा मुरबाड नगरपंचायतीवर भाजपाचे किसन कथोरे हे आपले वर्चस्व सिद्ध करणार का, असा राजकीय क्षेत्रात सूर आवळला जात आहे। नगरसेवकांची ठेकेदारी अवैध कामे याची पाठराखण स्थानिक भाजपाने केली होती। मात्र नगरसेवकांनी भाजपाला आव्हान देऊन परिवर्तन पॅनल निर्माण केल्याने त्या नगरसेवकांची जंत्री बाहेर काढतात नगरसेवकांची पळापळ झाली। परिवर्तनाचा खेळ मात्र अपुरा राहिला। मुरबाड नगरपंचायतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता येणार काय याबद्दल उत्सुकता असून नगरसेवकांनी ज्या नेत्याशी संपर्क साधून नेतृत्व स्वीकारले होते त्यांना मात्र हा चमत्कार वाटत असावा, अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे।